नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या आपण बातम्या बघतोय। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। कोणता एक उमेदवार पडणार आणि कुणाची मतं फुटणार हे उद्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये मिलिंद नार्वेकर सेफ समजले जातात, तर शेकापच्या जयंत पाटलांची विकेट जाणार आहे। शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा दावा हा आहे, अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या तर सीट निवडण्याबद्दल काही वादच नाही आहे। इथं जे 3 उमेदवार उभे आहेत तिथून त्यांना 2 निवडायचं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने काँग्रेस आणि उद्धव साहेब यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं मैत्रीपूर्ण वातावरण त्यांच्या आपसात रिलेशन निर्माण झाले आणि मिलिंद नार्वेकर कॅन्डिडेट आहे, त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर यांना पडू देणार नाही आणि शहीद करतील ते फक्त जयंत पाटलाला, कारण की तो अलायन्स पार्टनर आहे त्यांचा। तर ते जयंत पाटलाला 100% पराभूत करणार आहे। त्यांनी स्वतःचा उमेदवारच उभा केला नाही, म्हणजे त्यांच्याजवळ मतच नाही आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःचा उमेदवार सुद्धा उभा केला नाही आणि माननीय जयंत पाटलांना बडीचा बकरा बनवलेला आहे। त्यामुळे त्यांना काही घेणदेणच नाही, युवकांनाही युवका। त्यामुळे त्यांचे आमदार बाहेर राहिले का आत राहिले का, त्यांना प्रिफरन्स समजून सांगायचा का नाही समजून सांगायचा, कारण त्यांनी बडीचा बकरा जयंत पाटलांना बोलावलेला आहे। 100% एक उमेदवार हा महाविकास आघाडीचा उद्या रात्री तुम्हाला पडलेला दिसणार। शिंदे गटाकडून एक दावा केला जातोय की शेकापचे जयंत पाटील यांची उद्या विकेट जाईल। निवडणूक आहे, निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे, बघू आपण काय होतं ते। शिंदे गटाकडून एक असा दावा केला जातोय की जयंत पाटलांची विकेट जाईल या सगळ्यामध्ये। शिंदे गटाकडून काय दावा केला जातो याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमची माहिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीची एका उमेदवाराची विकेट जाणार, एवढं मात्र नक्की। अजिबात महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची धाकधूक नाही। हॉटेलवर यापूर्वी जेव्हा अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सगळ्या पक्षाच्या त्या ठिकाणच्या आमदारांना ठेवण्यात आलेलं आहे। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे। भारतीय जनता पार्टी 5, शिंदेसाहेब 2 आणि अजितदादा 2 असे 9 उमेदवार जिंकून यायला आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही। कोणाची नावं घेता त्याला काय माहिती नाही आहे। महाराष्ट्राचं राजकारण काय, कोणाचं किती कॉन्टॅक्ट आहे, कोणाचं किती योगदान आहे ते माहिती नाही आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे पूर्ण आत्मविश्वासपूर्वक महाआघाडी करते। काँग्रेसचे निरीक्षक जे आहेत ते आज संध्याकाळी येत आहेत, त्यांच्याबरोबर पण आमची बैठक होईल आणि सेनेचे जे लोक आहेत ते ट्रेनिंग घेत आहेत, त्यांच्या मतदानाचं कसं करायचं ते काम